महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार देणे बंधनकारक असताना शस्त्रक्रियेसाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील खासगी डॉक्टर व आरोग्य मित्राविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर युनिटने दिलेल्या माहितीनुसार मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। आरोपींमध्ये डॉक्टर अरुण कुमार महिंद्रकर वय 45, खासगी डॉक्टर सोमनाथ इंगळे वय 38, आरोग्य मित्र यांचा समावेश आहे। तक्रारदाराच्या 72 वर्षीय आईचा पाय घसरून पडल्याने त्यांना मंगळवेढा येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। तपासणीनंतर शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे सांगण्यात आले। तक्रारदाराची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचाराची विनंती केली। मात्र संबंधित डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी 16,000 रुपयांची मागणी केली। त्यापैकी 6,000 रुपये सुरुवातीला स्वीकारून शस्त्रक्रिया करण्यात आली। त्यानंतर डिस्चार्ज देण्यासाठी उर्वरित 10,000 रुपयांची मागणी करण्यात आली। या प्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर 24 मार्च 2026 रोजी अँटी करप्शन ब्युरोने पडताळणी कारवाई केली। या कारवाईत आरोपींनी 10,000 रुपयांची लाच मागून तडजोडी अंती 5,000 रुपये घेण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 कलम 7(12) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले करत आहेत। ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। दरम्यान शासकीय योजनांच्या लाभासाठी नागरिकांकडून लाचेची मागणी होत असल्याचे गंभीर वास्तव पुन्हा एकदा समोर आले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।